गाईज, आजच्या व्हिडिओचा पहिला वर्ड आहे कॉमन आणि ऑर्डिनरी. कॉमन म्हणजे काय किंवा ऑर्डिनरी म्हणजे काय, दोन्ही मधला डिफरन्स आणि त्याचे सेंटेन्स आपण बघणार आहोत. कॉमन म्हणजे काय, सर्वसामान्य किंवा अनेक लोकांमध्ये आढळले जाणारे एखादा गुण असेल किंवा एखादी वस्तू असेल. आता याचे एक्झाम्पल बघा. कोल्ड अँड फीवर आर कॉमन डिजीजेस, म्हणजे सर्दी आणि ताप हा सर्वसामान्य आजार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. इंग्लिश इज अ कॉमन लँग्वेज इन मेनी कंट्री. इंग्लिश इज अ कॉमन लँग्वेज इन मेनी कंट्री, म्हणजे इंग्रजी ही अनेक देशामधील सर्वसामान्य भाषा आहे, म्हणजे सामान्य भाषा आहे जी की सगळीकडे आढळली जाते. क्लिअर झालं इथे. तसंच बघा, आता तुम्हाला कॉमन कळालं. ऑर्डिनरी बघा. ऑर्डिनरी म्हणजे काय, विशेष नसलेले किंवा साधा सरळ अशा प्रकारे किंवा एकसारखं असणारं, अशा पद्धतीने आपण याचा ऑर्डिनरीचा यूज करू शकतो. एक्झाम्पल, सी लिव्स अँड ऑर्डिनरी लाईफ. सी लिव्स अँड ऑर्डिनरी लाईफ म्हणजे ती एक साधं जीवन जगते. इट वॉज जस्ट अँड ऑर्डिनरी डे. इट वॉज जस्ट अँड ऑर्डिनरी डे म्हणजे तो फक्त एक साधा दिवस होता. असे सेंटेन्स आपण बऱ्याचदा बोलतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता इथे एक लक्षात घ्या, कधी दोन्हीचाही मीनिंग जवळपास सेमच आहे की साधारण गोष्ट. तुम्ही कॉमनच्या जागी ऑर्डिनरी किंवा ऑर्डिनरीच्या जागी कॉमन असं अल्टरनेटिव्हली याला यूज करू शकता. कॉमन म्हणण्याच्या ऐवजी ऑर्डिनरी म्हटलं, इथे तुम्ही काय करू शकता, कॉमन ऐवजी ऑर्डिनरी हा वर्ड तुम्ही इथे यूज करू शकता, कारण दोन्हीचाही मीनिंग जवळपास बघितलं तर सेमच आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे अचीव आणि अकम्प्लिश. दोन्ही वर्ड तुम्ही ऐकले असतील. पहिल्यांदा बघूया आपण अचीव. अचीव करणे, मिळवणे, प्राप्त करणे हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे प्रयत्न आणि मेहनतीने काहीतरी प्राप्त करणे. सरळ सरळ अचीवचा अर्थ असा होतो. एक्झाम्पल बघा. विथ हार्ड वर्क यू कॅन अचीव एनिथिंग. विथ हार्ड वर्क यू कॅन अचीव एनिथिंग म्हणजे मेहनतीने तुम्ही काहीही साध्य करू शकता, म्हणजे काहीही मिळवू शकता. तसंच अकम्प्लिश. अकम्प्लिश म्हणजे काय, पूर्ण करणे किंवा साध्य करणे. त्याचा पण मीनिंग सेमच आहे. एक्झाम्पल, दे अकम्प्लिश्ड द प्रोजेक्ट ऑन टाइम. दे अकम्प्लिश्ड द प्रोजेक्ट ऑन टाइम त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण केला. आता इथे बघा मेजर डिफरन्स अचीव आणि अकम्प्लिश मध्ये. अचीव म्हणजे काय, एक लक्ष्य किंवा यश मिळवणे. लक्ष्य किंवा यश मिळवणे. आणि अकम्प्लिश म्हणजे काय, एक कार्य पूर्ण करणे. या अर्थाने याच्यातला जर मायनर डिफरन्स बघितला तर हा डिफरन्स निघतो, पण तुम्ही अचीवच्या जागी अकम्प्लिश यूज करू शकता. तुमची इंग्लिशची इम्प्रुव्हमेंट वाढवण्यासाठी एका वर्डसाठी जर तुम्हाला एखाद्या मराठीतल्या वर्डसाठी जर इंग्लिशचे 1-2 वर्ड माहिती असतील आणि ते पण ॲडव्हान्स लेवलचे, तर तुमची इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे. आणि तुम्ही जे सिंपल वर्ड यूज करण्याच्या ऐवजी ॲडव्हान्स वर्ड तुम्ही यूज करायचे आहेत, जेणेकरून तुमची इंग्लिश सुद्धा ॲडव्हान्स वाटेल. आता अचीव करणे आपण नेहमी यूज करतो, त्याच्या जागी जर तुम्ही अकम्प्लिश यूज केला तर ते ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये एक वाव वर्ड मानला जातो. म्हणून हे यूज करा, तुमची इंग्लिश खूप चांगली वाटेल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे कंट्रोल आणि रेग्युलेट. कंट्रोल करणे म्हणजे काय बघूया पहिल्यांदा. एखादी गोष्टीवर ताबा मिळवणे किंवा नियंत्रण मिळवणे. फॉर एक्झाम्पल, अ टीचर कंट्रोल द क्लास. अ टीचर कंट्रोल द क्लास शिक्षक वर्गावर नियंत्रण ठेवतात. अजून एक बघा. वी शुड हॅव कंट्रोल ओव्हर आवर इमोशन्स. वी शुड हॅव कंट्रोल ओव्हर आवर इमोशन्स म्हणजे आपण आपल्या भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कंट्रोलचं मीनिंग समजलं. आता आपण बघूया रेग्युलेट. रेग्युलेट म्हणजे काय, कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवणे. रेग्युलेट म्हणजे काय, नियमबद्ध पद्धतीने नियंत्रण ठेवणे, म्हणजे त्याचे नियम करून त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. एक्झाम्पल, द स्कूल रेग्युलेट्स द एक्झाम प्रोसेस. द स्कूल रेग्युलेट्स द एक्झाम प्रोसेस शाळा परीक्षा प्रक्रियेला नेमबद्ध करते. क्लिअर झालं तुम्हाला.
किंवा अजून एक बघा, जेणेकरून चांगल्या प्रकारे समजेल. राम इज कंट्रोलिंग द रोबोट इन द लॅब. राम इज कंट्रोलिंग द रोबोट इन द लॅब. म्हणजे राम लॅब मध्ये रोबोटला काय करत आहे? कंट्रोल करत आहे. आता इथे बघा, आपण कंट्रोल आणि रेग्युलेट घेतलं. तुम्ही कंट्रोलच्या जागी इंग्लिश ऍडव्हान्स वाटण्यासाठी रेग्युलेटचा यूज करू शकता. कशा प्रकारे बघा, राम इज रेग्युलेटिंग द रोबोट इन द लॅब. राम इज रेग्युलेटिंग द रोबोट इन द लॅब. कळालं तुम्हाला? दोन्हीच्या मिनिंग मध्ये थोडासा डिफरन्स आहे, मायनर डिफरन्स. ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली त्याच मिनिंग साठी तोच वर्ड पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामधला डिफरन्स बघून ते वर्ड तुम्ही तिथे लिहू शकता. पण जर तुम्हाला वाव सेंटेन्स पाहिजे असेल किंवा ऍडव्हान्स सेंटेन्स पाहिजे असेल तर कंट्रोलच्या ठिकाणी तुम्ही रेग्युलेटचा यूज करू शकता. क्लिअर? नेक्स्ट गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता बघूया इथे एक्सेप्ट आणि कन्फेस मध्ये फरक बघूया आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघूया. एक्सेप्ट करणे म्हणजे काय? स्वीकारणे, म्हणजे काहीतरी मान्य करणे. क्लिअर? एक्झाम्पल, शी एक्सेप्टेड द गिफ्ट हॅपीली. शी एक्सेप्टेड द गिफ्ट हॅपीली. तिने आनंदाने भेट स्वीकारली. अजून एक बघूया, ही एक्सेप्टेड हिज मिस्टेक. ही एक्सेप्टेड हिज मिस्टेक. त्याने आपली चूक स्वीकारली, म्हणजे तुम्ही काहीतरी मान्य केलं. कन्फेस म्हणजे काय बघा, कन्फेस म्हणजे काय? स्वीकृती देणे किंवा काहीतरी मान्य करणे. जवळपास तुमच्या लक्षात येत असेल दोन्हीचाही मिनिंग तोच आहे, पण आपण बऱ्याचदा कधी कन्फेस यूज नाही करत, आपण नेहमी एक्सेप्ट यूज करतो, बरोबर? आता आपण कन्फेसचे एक्झाम्पल बघूया. ही कन्फेस्ड दॅट ही हॅड लाईड. ही कन्फेस्ड दॅट ही हॅड लाईड. त्याने कबूल केले की तो खोटे बोलला होता. किंवा शी कन्फेस्ड हर लव्ह फॉर हिम. शी कन्फेस्ड हर लव्ह फॉर हिम. तिने त्याच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली. क्लिअर झालं? एक्सेप्ट करणे, मान्य करणे, म्हणजे स्वतःहून मान्य करणे म्हणजे काय करणे? एक्सेप्ट करणे. आणि कन्फेस करणे म्हणजे काय? कबूल करणे, म्हणजे एखादं गुपित असेल किंवा एखादं सिक्रेट असेल ते कबूल करणे. याच्यातला मायनर डिफरन्स आहे हा. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगत आहे, मायनर डिफरन्सही सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला जर त्याच वर्डसाठी तोच वर्ड पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही त्याचा तिथे यूज करू शकता. पण जनरली बघितलं तर एक्सेप्टच्या जागी तुम्ही कन्फेस यूज करू शकता, कारण दोन्हीचा मिनिंग जवळपास सेम आहे. क्लिअर? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ओल्ड आणि एज्ड. ओल्ड आणि एज्ड बऱ्याचदा आपण हे दोन्ही यूज केलेले असतील. ओल्ड म्हणजे काय? जुना किंवा वृद्ध. आता इथे बघा, ओल्ड आणि एज तुम्ही बऱ्याचदा यूज केलेला असेल, पण यातला डिफरन्स तुम्हाला माहित नसेल. आता आपण इथे बघा, ओल्ड म्हणजे काय? जुना. आणि एज्ड म्हणजे काय? वयस्क किंवा वृद्ध. मी दोन्हीचाही मिनिंग तुम्हाला सांगितलं आहे. आता बघा, मी 2 सेंटेन्स सांगते, तुम्हाला डिफरन्स कळेल. माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड. माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड. माझे आजोबा खूप वयस्क आहेत. आपण बऱ्याचदा अशी सेंटेन्स बोलतो. सेकंड एक्झाम्पल बघा, दिस इज अन ओल्ड बुक. दिस इज अन ओल्ड बुक. ही एक जुनं पुस्तक आहे. दोन्ही एक्झाम्पल नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल डिफरन्स. नाही आला तरी मी सांगतच आहे. बघा, ओल्ड तुम्हाला कशासाठी यूज करायचा आहे? एखाद्या वस्तूसाठी तुम्हाला ओल्डचा यूज करायचा आहे. ओल्ड म्हणजे काय? जुना. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा मनुष्यासाठी यूज करता त्यावेळेस तिथे तुम्हाला एज्ड यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज अन ओल्ड कार. जसं की आपण बुक घेतलं होतं, म्हणजे हे जुनी वस्तू आहे. आणि सेकंड बघा, ही इज अन एज्ड मॅन, म्हणजे तो एक वृद्ध माणूस आहे. क्लिअर झालं तुम्हाला ओल्ड आणि एज्ड कधी यूज करायचं ते? ओल्ड तुम्ही वस्तूंसाठी यूज करा, एज्ड तुम्ही मनुष्यासाठी यूज करायचं आहे. क्लिअर झालं? पहिला आपण ओल्ड आणि एज दोन्ही एकासाठीच यूज करत होतो, तसं नाही करायचं इथे. नेक्स्ट आहे क्लिअर आणि ओबियस. दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. क्लिअर म्हणजे काय? स्पष्ट किंवा स्वच्छ. फॉर एक्झाम्पल, हिज एक्सप्लेनेशन वॉज व्हेरी क्लिअर. हिज एक्सप्लेनेशन वॉज व्हेरी क्लिअर.
त्याचे स्पष्टीकरण खूप स्पष्ट होते किंवा त्याचे स्पष्टीकरण खूप क्लिअर होते, स्वच्छ होते. तसेच ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे काय? स्पष्ट, म्हणजे सहज लक्षात येणारं. एक्झाम्पल, इट वॉज ऑब्वियस दॅट ही वॉज लाईंग. इट वॉज ऑब्वियस दॅट ही वॉज लाईंग म्हणजे हे स्पष्ट होतं की तो खोटे बोलत होता. इथे तुम्ही क्लिअरच्या जागी ऑब्वियसचा यूज करू शकता ऍडव्हान्स इंग्लिश म्हणून. क्लिअर? नेक्स्ट, अमेझिंग आणि रिमार्केबल. अमेझिंग आणि रिमार्केबल या दोन्हीचाही मीनिंग सेमच होतो, जसं की उल्लेखनीय किंवा अद्भुतनीय अशा प्रकारे. एक्झाम्पल, हर सक्सेस स्टोरी इज रिमार्केबल. तिची यशोगाथा उल्लेखनीय आहे. किंवा शी टोल्ड अन अमेझिंग स्टोरी. तिने एक अद्भुत गोष्ट सांगितली. अमेझिंग म्हणजे काय? सुंदर किंवा प्रभावी किंवा आश्चर्यकारक. तसंच रिमार्केबल उल्लेखनीय किंवा कौतुकास्पद. बघितलं तर दोन्हीची इंग्लिश सेमच आहे. जिथे जिथे तुम्ही अमेझिंग यूज करतात तिथे तुम्हाला रिमार्केबल यूज केलं तर तो ऍडव्हान्स इंग्लिशचा वर्ड होतो. म्हणून आता काय करायचं आहे? अमेझिंग न म्हणता रिमार्केबल म्हणा. क्लिअर? नेक्स्ट, फाइंड आणि डिस्कवर बघा. फाइंड म्हणजे काय? काहीतरी हरवलेली गोष्ट आहे किंवा तुमच्याकडे आधीच होती ती गोष्ट, अस्तित्वात असलेली गोष्ट शोधणे. म्हणजे तुमच्याकडे असलेली गोष्ट किंवा हरवलेली गोष्ट शोधणे म्हणजे काय करणे? फाइंड करणे. आणि डिस्कवर म्हणजे काय? डिस्कवर करणे म्हणजे एखादी नवीन गोष्ट शोधून काढणे म्हणजे डिस्कवर करणे. आणि फाइंड म्हणजे काय? आधी तुमच्याकडे आहे, आधीच गोष्ट आहे आणि तीच शोधणे म्हणजे काय करणे? फाइंड करणे. एक्झाम्पल, आय फाउंड माय लॉस्ट बुक. आय फाउंड माय लॉस्ट बुक म्हणजे मला माझे हरवलेले पुस्तक सापडले. सायंटिस्ट डिस्कवर्ड अ न्यू प्लॅनेट. सायंटिस्ट डिस्कवर्ड अ न्यू प्लॅनेट म्हणजे शास्त्रज्ञांनी नवीन ग्रह शोधला. आता ग्रह तुम्हाला माहित होता का पहिले? नाही. नवीन ग्रह शोधलाय म्हणजे माहित नसलेली गोष्ट शोधणे म्हणजे डिस्कवर करणे. आणि फाइंड करणे म्हणजे असलेली गोष्ट शोधणे म्हणजे फाइंड करणे. क्लिअर झालं? नेक्स्ट आहे आन्सर आणि रिस्पॉन्डिंग टू. दोन्हीमध्ये बऱ्याचदा तुम्ही ईमेल मध्ये वगैरे वाचलेलं असेल रिस्पॉन्डिंग टू. दोन्हीचाही मीनिंग काय होतो? उत्तर देणे किंवा प्रतिसाद देणे. एक्झाम्पल, ही आन्सर्ड माय क्वेश्चन. ही आन्सर्ड माय क्वेश्चन त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. ही रिस्पॉन्डेड टू माय ईमेल. ही रिस्पॉन्डेड टू माय ईमेल म्हणजे त्याने माझ्या मेलला प्रतिसाद दिला. म्हणजेच काय केलं? उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही आन्सरच्या जागी ऍडव्हान्स इंग्लिशमध्ये रिस्पॉन्डिंग टूचा यूज करू शकता. मेल लिहिण्यासाठी आहे किंवा बऱ्याच गोष्टीसाठी आहे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असणार आहे. यातून तुम्हाला बरेच वर्ड, ऍडव्हान्स वर्ड कसे यूज करायचे किंवा कोणत्या वर्डला कोणते वर्ड कोणते वर्ड तुम्ही स्किप करून कोणते वर्ड यूज करू शकता, नवीन वर्ड, हे सुद्धा तुम्हाला कळालेलं असेल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.